नमस्कार मित्रांनो, आज आपण बघत आहोत रियांश मल्टीटेल प्रायव्हेट लिमिटेड बिझनेसमध्ये आय डी कशा पद्धतीने टॉपअप करायचा। तर त्याकरिता सगळ्यात पहिले ज्या आय डीवरती आपल्याला फंड आहे आपलं तो आय डी आपल्याला ओपन करायचा आहे। तर या ठिकाणी आय डी myriyansh.com वरती गेल्यानंतर लॉगिंगला क्लिक करायचं। लॉगिंगला क्लिक केल्यानंतर या ठिकाणी ज्याही आय डीवरती आपण फंड घेतलेला आहे ते या ठिकाणी आपल्याला आय डी ओपन करावं लागेल। सर्वात प्रथम मी या ठिकाणी ती आय डी ओपन करतोय। या ठिकाणी या आय डीवरती माझं फंड आहे, तर मी या ठिकाणी हा आय डी ओपन करतोय। ओके, तर हा आय डी ओपन केला। ओपन केल्यानंतर या ठिकाणी बघू शकतो मित्रांनो प्रोडक्ट फंड बॅलन्स 46,200 रुपये अवेलेबल आहे। तर यामध्ये मला आयडिया टॉपअप करायच्यात। 46,200 रुपयांमध्ये नियर अबाउट 6 ते 7 आय डी टॉपअप होतात, 7 आय डी टॉपअप होतात। तर या ठिकाणी आपल्याला टॉपअप करण्यासाठी सर्वात पहिले काय करायचं आहे, या ठिकाणी जे हे आपले डेस्क बोर्ड आहेत, होम, पर्सनल, नेटवर्क, रजिस्ट्रेशन, पेआउट, ऑफिशियल, प्रोडक्ट आणि ऑर्डर। तर या ठिकाणी मला ऑर्डरमध्ये जायचं आहे आणि प्लेस ऑर्डर करायचं आहे। प्लेस ऑर्डर केल्यानंतर या ठिकाणी मी ज्या स्टेटमध्ये राहतोय ते सिलेक्ट स्टेट करायचं। तर सर्वात प्रथम आपण महाराष्ट्रामध्ये असतोय, त्यामुळे महाराष्ट्र सिलेक्ट करणार। त्यानंतर आपण कोणत्या महाराष्ट्रामधल्या सिटीमध्ये असतोय ते या ठिकाणी सिलेक्ट करायचं, किंवा आपल्याला कोणत्या शॉपीवरतून माल खरेदी करायचा ते या ठिकाणी आपल्याला सिलेक्ट करायचं। या ठिकाणी बघू शकता मित्रांनो, या ठिकाणी जिल्ह्याचे नाव आहेत, प्रत्येक शॉपीचे, प्रत्येक जिल्ह्याचे या ठिकाणी शॉपीचे नाव आहेत। तर या ठिकाणी मी सिलेक्ट करतोय नांदेडची शॉपी। तर या ठिकाणी नांदेडची शॉपी केली। नांदेडची शॉपी केल्यानंतर या ठिकाणी सिलेक्ट फ्रँचायझीज, या ठिकाणी नांदेडमध्ये वेगवेगळे फ्रँचायझीज आहेत। तर या ठिकाणी परत मी शॉपी सिलेक्ट करणार। नांदेडमध्ये 3 शॉपी आहेत। तर या ठिकाणी भीषण शॉपी आहे, रियांश हेल्थ सोल्युशन शॉपी आहे, आणि ही एक तिसरी शॉपी आहे श्री संत फुलाजी बाबा अमृत शॉपी। तर या ठिकाणी मी 2 नंबरची शॉपी सिलेक्ट करेल। 2 नंबरचे जसेही शॉपी सिलेक्ट करणार तर या ठिकाणी प्रोडक्टची लिस्ट येते मित्रांनो। या ठिकाणी बघू शकतो आपल्याला काय घ्यायचं आहे। तुम्ही या ठिकाणी जेही प्रोडक्ट लिस्ट सिलेक्ट करणार तेच प्रोडक्ट तुम्हाला शॉपीवरती मिळतील। तर असे प्रोडक्ट सिलेक्ट करायचे ज्या प्रोडक्टची MRP 2,000 आहे आणि DP 1100 रुपये, म्हणजे जॉईनिंगमध्ये 6,600चे कोणतेही 6 प्रोडक्ट सिलेक्ट करू शकताय तुम्ही। एक्झाम्पल तुम्ही 4 अमृत ज्यूस, 1 आर्थोजी, 1 लेडी लाईफ केअर सिलेक्ट करू शकतो। म्हणजे 1100चे 6 प्रोडक्ट जर सिलेक्ट केलं तर ॲटोमॅटिक ते प्रोडक्ट या ठिकाणी रियांश कॉम्बो पॅक बनतं। जर तुम्ही 6 सिलेक्ट केले तर या ठिकाणी मी काय करतोय, तर या ठिकाणी 6 प्रोडक्ट मला सिलेक्ट करायचे आहेत। तर या ठिकाणी मी 6 प्रोडक्ट सिलेक्ट करण्यासाठी तर या ठिकाणी मी आता सध्याला हे रियांश कॅप्सूल सिलेक्ट करतोय, या ठिकाणी 6 आणि टिक करतोय। जसंही टिक करणार 6 सिलेक्ट करणार, या ठिकाणी एकदम शेवटी बघू शकतो मित्रांनो आपण अमाऊंट किती बनलं, 6,600 रुपये। आणि या ठिकाणी SP किती बनल्यात, SP या ठिकाणी 180 बनल्यात। आता या ठिकाणी आपल्याला भलेही 180 SP दिसत असतील, पण तुम्ही 6 वन टाईमला प्रोडक्ट सिलेक्ट केल्यामुळं या ठिकाणी ॲटोमॅटिक हा आपला आय डी 225 SPनी टॉपअप होतो। तर या ठिकाणी मी जसंही प्रोसेस करणार तर या ठिकाणी नेक्स्ट पेज येईल। नेक्स्ट पेज हे शॉपीवाल्या व्यक्तीचं असणार। या ठिकाणी बघू शकतो आपण प्रोडक्ट फंड होल्डर आय डी, ज्या व्यक्तीचा आय डीवरती प्रोडक्ट फंड आहे तो या ठिकाणी आय डी नंबर या ठिकाणी आपल्याला टाकायचा आहे। तर या ठिकाणी मी आय डी नंबर टाकतो, ज्या आय डीमध्ये प्रोडक्ट फंड आहे तो या ठिकाणी आय डी नंबर टाकतोय। या ठिकाणी मी आय डी नंबर टाकला। त्यानंतर जर बघायला गेलं, जसंही आय डी नंबर टाकेल त्यानंतर इथे त्या आय डी होल्डरचं नाव टाकायचं। तर या ठिकाणी नाव आहे, एकच मिनटं, पहिले मी काय करेल इथं ट्रान्झॅक्शन नंबर टाकेल। आपल्या मोबाईलवरती आय डी पासवर्डसोबत ट्रान्झॅक्शन नंबर बी असतो, तो ट्रान्झॅक्शन नंबरही या ठिकाणी आपल्याला टाकायचा आहे मित्रांनो। जसेही आपण ट्रान्झॅक्शन नंबर टाकेल त्यानंतर इथे बघू शकतो आपल्याला आता आय डी होल्डर नाव टाकायचं, इथं आलेलं आहे ऑलरेडी, टाकायची गरज नाही आहे, समाधान सावंडे सर। तर या ठिकाणी नेक्स्ट टाकायचं डिस्ट्रीब्युटर आय डी।
जो आय डी तुम्हाला टॉपअप करायचा आहे तो आय डी टाकायचा आहे. तर या ठिकाणी मला जो आय डी टॉपअप करायचा आहे तो आय डी मी या ठिकाणी टाकत आहे. तर या ठिकाणी बघू शकतो आपण RM लेटेस्टमध्ये जो आय डी आज आपण जो बी आय डी मारलेला असेल तुम्ही तो आय डी मी या ठिकाणी टाकत आहे 796. ओके. जसंही आय डी नंबर टाकणार त्या ठिकाणी या व्यक्तीचं इथे नाव येते. खाली नाव आल्यानंतर या ठिकाणी समोर बघू शकतो बॅलन्स अमाऊंट आहे या आय डीवरती, या शॉपीवरती, या आय डीवरती आहे 46,200. यापैकी 6,600 आय डी टॉपअप होतो. रिमार्कमध्ये आपण काय टाकणार, समाधान सर या ज्या व्यक्तीचे आपण आय डी करतो ज्या व्यक्तीची आय डी आपण टॉपअप करतो त्या व्यक्तीचे या ठिकाणी आपण नाव टाकतोय. जसंही आपण नाव टाकणार या ठिकाणी आय डी कन्फर्म ऑर्डर जसे आपण क्लिक करेल लगेच हा आय डी टॉपअप झालेला दिसेल. या ठिकाणी बघू शकतो मित्रांनो तो आय डी टॉपअप झाला. हे पूर्ण या ठिकाणी थँक्यू प्रोडक्ट लिस्ट डिलिव्हरी वगैरे या ठिकाणी आलेलं आहे. युअर ऑर्डर नंबर 83 ऑफ हा आय डी इज रिसिव्ड, थँक्यू प्रोडक्ट्स विल बी डिलिव्हर्ड सून. आता शॉपीवरती आपण जवळच्या जायचं आणि त्यांना आपला आय डी हा दाखवायचा. आय डी दाखवल्यानंतर त्यांनी आपल्याला प्रोडक्ट्स आपल्याला हँड टू हँड देतील. तर या पद्धतीनं सोप्या पद्धतीनं आपल्याला आय डी टॉपअप करायचं आहे. तर ही आहे आय डी टॉपअप करण्याची प्रोसेस. आणखी काही अडचण आल्यास बिलकुल कॉल करू शकता. थँक्यू.